मित्रांनो, राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं शासन परिपत्रक आज 24 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट माहिती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 17 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करण्यासाठी याचप्रमाणे दिल्या जाणाऱ्या नागरिकांना ज्या विविध सेवा आहेत या सेवाच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा या घरपोच देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, हे सर्व होत असताना आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्याच्या संदर्भातील वेगवेगळ्या तक्रारी शासनाला प्राप्त होत आहेत। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून काही तक्रारी या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आणि याच अनुषंगानं या तक्रारीच्या अनुषंगानं सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी हे एक महत्त्वाचं असं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्तांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या नियंत्रणाखालील असलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व सेवा केंद्रांचं जे काही वार्षिक मूल्यांकन असेल ते केलं जावं। 2018च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विहित करण्यात आलेल्या आहेत आणि याच अनुषंगानं त्या कार्यक्षेत्रामधील जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहेत यांची प्रत्येक वर्षातील कालावधीमध्ये व्यवहाराची संख्या, दिल्या जाणाऱ्या सेवा, त्या सेवांची संख्या, नागरिकांशी वागणं, डिजिटल पेमेंटला प्राधान्य अशा बाबींचा विचार करून 31 जानेवारी 2000 पूर्वी या ठिकाणी अ, ब, क, ड अशा श्रेणीमध्ये ते आपले सरकार सेवा केंद्राचं वर्गीकरण करावं अशा प्रकारच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे नगरपंचायत स्तरावरील जे काही आपले सरकार सेवा केंद्र असतील याच्यामध्ये सेवा केंद्राच्या कामगिरीचं वार्षिक गुणवत्ता निर्धारण नगरपंचायत करीत आहे का याची सुनिश्चिती करावी आणि या ठिकाणी जर काही अर्ज प्रलंबित असतील तर ते कोणत्या कारणास्तव आहेत हे ठिकाणी पाहावं आणि याच्यासाठी नगर विकास विभागानं शासन स्तरावरती महालेखापाल महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनानुसार कारवाई करावी। ग्रामपंचायत स्तरावरती देखील जे काही सेवा केंद्राच्या कामगिरीचं वार्षिक गुणवत्ता निर्धारण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं जावं, ते केलं जाते की याची सुनिश्चिती केली जावी आणि जर काही अर्ज प्रलंबित राहत असतील त्याच्या कारणाचा आढावा घेऊन ग्रामविकास विभागानं शासन स्तरावरती महालेखापाल महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनानुसार आवश्यक कारवाई करावी। सेवांसाठी लागणारं शुल्क यासारखी आवश्यक असणारी माहिती आणि आपले सरकार सेवा केंद्राची सूची संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे का याची सुनिश्चिती देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा ठिकाणी मीडियाचा वापर करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे नागरिकांचे प्रलंबित राहणारे अर्ज आता प्रलंबित राहू नयेत याची काळजी घेतली जाणार आहे। याचप्रमाणे आवश्यक तिथे आपले सरकार सेवा केंद्राची जास्तीत जास्त उपलब्धता करून देण्यासाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं परिपत्रक आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।